नित्य साधनेतून काम, क्रोध, मोह, मत्सर या दोषांवर सहज विजय मिळवता येतो. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जायचं असेल आणि जीवनातील अडचणींवर मात करायची असेल तर शिवयोग साधनेला पर्याय नाही असं प्रतिपादन बसव केंद्राचे व्याख्याते राजशेखर तंबाके यांनी केलं. चित्रदुर्ग मठात मासिक अनुभव कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. कोल्हापूर लिंगायत समाजाच्या वतीनं दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात बसव केंद्राच्या माध्यमातून मासिक अनुभव कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. प्रारंभी यश आंबोळे यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली. या अंतर्गत रविवारी राजशेखर तंबाके यांनी शिवयोग साधना घेतली. संध्या वनगुत्ते यांनी वचन पठण निरूपण केलं. गायत्री पाटील यांनी वचन गीतातून बसव कार्याची माहिती दिली. महात्मा बसवांनांनी भेदभाव नष्ट करण्याविषयी दिलेल्या वचनांबाबत सार्थ दिलीप तृप्ती यानं निरूपण केलं. लिंगायत स्वतंत्र धर्म आणि अल्पसंख्याक दर्जा याविषयी ॲडव्होकेट अभिषेक मिठारी यांनी माहिती दिली. तसंच अनुभव गोष्टी कथन केल्या. जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत अशी नोंद करण्याचं आवाहन ॲडव्होकेट मिठारी यांनी केलं. आपल्यातील ईश्वरी तत्व हे गुरुतत्व आहे. इष्टलिंगाची पूजा गरजेची आहे. तसंच त्यामध्ये सातत्य ठेवल्यास अंतरंगातील अज्ञाचक्र उघडलं जाईल. त्यातून आपण सुखी समाधानी होऊ असा विश्वास व्याख्याते राजशेखर तंबाके यांनी व्यक्त केला. प्राध्यापक सुभाष महाजन यांनी महात्मा बसवेश्वरांचा जन्म तसंच त्यांचं जीवनकार्य यासोबतच महात्मा बसवेश्वरांची विविध वचनं यांविषयी सविस्तर माहिती दिली. दरम्यान दासोही सुभाष झगडे आणि अमित झगडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बाबूराव तारळी, विलास आंबोळे, चंद्रशेखर बटकडली यांच्यासह लिंगायत समाजातील शरण आणि शरणी उपस्थित होत्या.